सर्वांना नमस्कार. मानव पृथ्वीवर उपरा या शृंखलेतील पहिल्या पुष्पात आपले सहर्ष स्वागत. आता पुढील काही सेकंदात तुम्ही पाहणार आहेत काही अविश्वसनीय, अतर्क्य, अतिभव्य, विस्मयकारक कलाकृती. त्या निर्मितीचे काही आकडे तपासले तर तुम्ही स्वतःच विचार करा की ही गोष्ट खरंच फक्त मानवाला शक्य आहे का? वेरूळचे कैलास लेणे हे संपूर्ण जगाला विचार करायला लावणारे एक मोठे आश्चर्य आहे. एकाच खडकातून कोरण्यात आलेले हे लेणे इसवी सन 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत कोरण्यात आले. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे असे हिंदू पुराणांमध्ये सांगितले आहे. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झाले तेव्हा त्याला पांढरा लेप लावला होता, मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश अजूनही दिसतात. कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला 3 भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. खोदकामात जवळपास 20,000 टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेण्याच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे. या महामंडपात अनेक मोठमोठे सुंदर कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. तर मंदिराच्या छताच्या आतील बाजूस भगवान शिवाचे तांडव नृत्य करणारे शिल्प कोरण्यात आले आहे. या संपूर्ण मंदिराची बांधणी एखाद्या रथाप्रमाणे असून हे मंदिर व्याघ्र आणि हत्ती यांसारख्या प्राण्यांनी डोक्यावर उचललेले आहे. तसेच मंदिराच्या शिखरावर 5 सिंह कोरण्यात आले आहेत. आता विचार करायला लागेल की फोडलेल्या त्या 20,000 टन दगडाचे काय केले? डोंगर फोडून जेव्हा कैलास मंदिर बनवण्यात आले तेव्हा जवळपास 20,000 टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला, पण कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचे अंश दिसत नाहीत. कैलास मंदिराखाली एक पुरातन शहर आहे का? कैलास मंदिराबाबत अनेक गोष्टी बोलल्या जातात. मंदिराच्या चारही बाजूस गुहेप्रमाणे काही जागा आहेत ज्या अतिशय खोलवर गेलेल्या आहेत. काही परदेशी संशोधकांच्या मते या मंदिराच्या जमिनीखाली एक पुरातन शहर असण्याची शक्यता आहे.
तर काही संशोधक हे मंदिर परग्रहवासियांनी उभारल्याचं सांगतात. अजून एक गोष्ट आहे की विदेशी संशोधकांना वाटतं की इतकं सुंदर, इतकी अद्भुत वास्तू निर्मिती भारतीय कसे करू शकतात. त्यामुळे ते हे चमत्काराने अथवा परग्रहवासियांनी बनवलं आहे असे सांगतात. मुळात त्या काळात म्हणजे इ.स. 600 ते 800 या काळात भारतीयांकडे जे तंत्र होते, जे विज्ञान अवगत होतं, ते आजच्या काळापेक्षा फार पुढचं होतं. त्यामुळे हिडन सिटी अथवा एलियन हे काही नाही, हे आपल्या लोकांनी बांधलेलं आहे. पण कळीचा मुद्दा हा आहे की त्यानंतर याहून उत्कृष्ट किंवा यासारखी कलाकृती जगात कुठेही का पाहायला मिळत नाही, अथवा ती का तयार झाली नाही. चला तर शोधूया या प्रश्नाचे उत्तर या उत्कंठावर्धक मालिकेच्या पुढच्या पुष्पात. त्याकरता या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ही नक्की दाबा. धन्यवाद.